थँक्यू. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आपण यावेळेला सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचा विश्वास यामध्ये 16व्या तत्वावर या ठिकाणी येऊन टेकलो आहोत. 16वं तत्व आहे प्रभुभोजन. प्रत्येक 3 महिन्याला आपण प्रभुभोजन घेतो आणि प्रभुभोजनाचं गांभीर्य आणि महत्व या ठिकाणी आपण सगळेजण जाणतो. परंतु सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी ह्या तत्वावर कशा पद्धतीने विश्वास ठेवते आणि का ठेवते? बऱ्याच मंडळामध्ये देखील प्रभुभोजन घेतलं जातं. परंतु आज सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी कशा पद्धतीनं येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे आणि विशेष म्हणजे जसं येशूनं घेतलंय त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं साजरं करतं याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आज प्रभुभोजन का घेत आहे हे आपण या ठिकाणी शिकून घेऊया. आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास प्रकट करण्यासाठी त्याचे शरीर आणि त्याचे रक्त म्हणजे जी भाकर आणि जो द्राक्ष रस आपण घेतो त्यामध्ये सहभागी होणे म्हणजे प्रभुभोजन आहे. या सहभागाच्या अनुभवामध्ये त्याच्या लोकांना भेटून उत्तेजन देण्यासाठी स्वतः येशू ख्रिस्त या प्रभुभोजनामध्ये सहभागी झालेला आहे. म्हणजे स्वतः येशू ख्रिस्तानं हा विधी स्थापन केलेला आहे आणि लोकांना उत्तेजन तो आपल्याला देत आहे की आम्ही देखील आनंदानं या प्रभुभोजनामध्ये सहभागी झालं पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये भाग घेत असताना तो पुन्हा येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा आनंदाने करतो. येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की माझं शरीर म्हणून तुम्ही हे खा आणि हे माझं रक्त म्हणून तुम्ही खा. आणि तो येईपर्यंत त्याच्या मरणाची त्यानं आपल्याला ही घोषणा आनंदानं करायला सांगितलेली आहे. या भोजनात भाग घेण्याच्या तयारीमध्ये स्वतःचे आपण परीक्षण केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे आणि पापाची कबुली करून यामध्ये सहभागी किंवा त्यामध्ये त्याद्वारेच आपण त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे प्रभुभोजन हा विधी पवित्र आहे आणि यामध्ये भाग घेत असताना आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, पापाची कबूल केली पाहिजे आणि मग स्वतःचं शुद्धीकरण आणि ख्रिस्तासारखा विनयशील वृत्तीनं आणि म्हणजे खुशीने परस्पराची सेवा करणे आणि प्रीतीमध्ये आमचे अंत करणे, संयुक्त करणे हे आम्हाला या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सुचवलं जातं. विचार करायचा आहे प्रभुभोजनामध्ये भाग घेत असताना आपण ज्या काय पाप केलेले आहेत किंवा आपण कशा वृत्तीचे आहोत याचं परीक्षण करणं आणि त्याबद्दल पश्चाताप करून पापाची कबूल करून पाप सोडून देणं आणि विशेष म्हणजे विनयशील वृत्तीनं, नम्र वृत्तीनं स्वतःचं नवीनीकरण करून ख्रिस्तासारख्या स्वभावाचं होऊन प्रियजनांनो आपण या प्रभुभोजनामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. प्रियजनांनो विचार करायचा आहे परमेश्वरानं आपल्याला संयुक्तरित्या हा विधी या विधीमध्ये सहभाग होण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विधी असेल तर तो पाय धुण्याचा विधी आहे. तो येशू ख्रिस्तानं स्वतः स्थापित केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या प्रभुभोजनामध्ये भाग घेण्यासाठी हा विधी खुला करण्यात आलेला आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्रभुभोजनाचा विधी आहे आणि त्या विश्वासणाऱ्यानं प्रभुभोजन घेतलंच पाहिजे, कधीही चुकवता कामा नये. जर आपल्या पापाची क्षमा पाहिजे असेल किंवा येशू ख्रिस्ताच्या राज्यात जर आपल्याला स्थान पाहिजे असेल तर प्रभुभोजन हा विधी सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि तो साजरा केलाच पाहिजे. बऱ्याच मंडळामध्ये आम्ही ज्यावेळेला प्रभुभोजन द्यायला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं बघायला मिळतं की काही लोक प्रियजनांनो एखाद्याला क्षमा करायची नाही, एखाद्याला शुद्ध व्हायचं नाही किंवा
पापाची कबुली करायची नाही म्हणून प्रभुभोजन घेत नाहीत, किंवा या वेळेला नको पुढच्या वेळा घेतो, अशा पद्धतीचं प्रियजनांनो कारण आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. परंतु विचार करा, जेवढं आम्ही पाप कबुलीला किंवा पश्चातापाला किंवा शुद्धीकरणाला वेळ देऊ, तेवढं प्रियजनांनो आपलं पाप वाढत जाणार आहे, किंवा आपल्याला शुद्धीकरण किंवा क्षमा मिळणार नाही. म्हणून प्रभुभोजनामध्ये सहभाग घेत असताना किंवा हा विधी प्रियजनांनो आपण साजरा करत असताना एक आनंद आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, की प्रभुभोजनाच्या द्वारे देवाजवळ जाण्याची एक नवीन संधी तुम्हाला आणि मला मिळते, आणि देव आम्हाला किती आशीर्वाद देतो. आणि त्याच्या स्मरणात जर आम्ही हे करत असेल, त्याच्या मरणाची जर आम्हाला जाणीव असेल, तर प्रियजनांनो आपण आनंद या ठिकाणी साजरा केला पाहिजे. येशू ख्रिस्त या जगात असताना किंवा शेवटच्या त्याच्या मरणाच्या अगोदर तो या ठिकाणी प्रियजनांनो या विधीची तो स्थापना करत आहे. माडीवरच्या खोलीत ओलांडण्याचा सण साजरा करण्याकरता त्यानं धुळीनं माखलेल्या पाय घेऊन ते एकत्र आले, आणि प्रथेप्रमाणे पाय धुण्यासाठी कोणीतरी पाण्याचे मडके घेईल, गंगाळ आणेल, रुमाल पुरवेल, किंवा प्रियजनांनो अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आल्या होत्या. माडीवर ज्यावेळेस प्रियजनांनो त्यांच्यासाठी तयारी करण्यात आली होती, तर सगळेजण एकमेकाकडे बघू लागले, की आत्ता कुणीतर पाणी घेऊन येईल, आत्ता कुणीतरी रुमाल पुरवेल, आत्ता कुणीतर प्रियजनांनो पाय धुवायला एखादा दास येईल, अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये शंका होती. आणि हे शिष्यानं वाटलं, की हे शूद्र काम, हे सगळ्यात खालचं काम, किंवा हे दासाचं काम आमच्यातला कोण करणार. म्हणून प्रियजनांनो कोणीही त्या ठिकाणी ते हे काम करायला, पाय धुवायला झजला नाही. मग येशू प्रियजनांनो स्वतः दुःखित अंतकरणानं उठतोय, आणि तो भोजनापूर्वी हे वलांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करण्याची माझी फार उत्कंठा इच्छा आहे, असं तो त्या ठिकाणी प्रकट करतोय. आणि तो म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्तासाठी शेवटचं भोजन आहे. परंतु देवाची काय इच्छा आहे बघा, की आम्ही सगळ्यांनी प्रभुभोजन घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे प्रभुभोजन घेणं पूर्ण होत नाही, खऱ्या अर्थानं प्रभुभोजन घेत नाही, तोपर्यंत प्रियजनांनो देवाचं राज्य नाही. म्हणून विचार करायचा आहे, की प्रभुभोजनाचा विधी खूप गांभीर्यपूर्वक आहे, पवित्र आहे, आणि तो आपल्यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मरणाची तुम्हाला आणि मला कायम जाणीव ठेवायसाठी हा प्रभुभोजनाचा विधी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतोय, की मला यामध्ये परत भाग घेता येत नाही, परंतु ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, ज्यांनी माझा स्वीकार केलाय, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा विधी महत्वाचा आहे, पवित्र आहे, आणि त्यानं हा विधी साजराच करणं गरजेचं आहे. प्रियजनांनो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, शिष्यांच्या मध्ये एकमेकाविरुद्ध असलेला हेवा मत्सर पाहून येशूचे अंतःकरण दुःखाने भरले. त्याच्या राज्यात मोठा कोण असा असणार याविषयी ते अद्याप झगडत होते, याची त्याला जाणीव होती. सत्तेसाठी त्याचे चाललेले डावपेच आणि युक्ती यांचा गर्व आणि आत्मप्रौढी यामुळे शिष्य नम्र बनून दासाप्रमाणे दुसऱ्याचे पाय धुण्यास तयार नव्हते. त्यांच्या पुढे ते एक अडखळण होते. देवाच्या राज्यात नम्रता आणि प्रेमळ स्वभाव, सेवाभाव याला श्रेष्ठ मानण्याचे स्थान आहे. हे ते कधी शिकतील काय? प्रियजनांनो, शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर कायम होते, आणि त्यांना खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्त कळला नव्हता, किंवा प्रियजनांनो त्यांना येशू ख्रिस्ताचं राज्य काय आहे हे या ठिकाणी कळलं नव्हतं. ते एकमेकाविरुद्ध नेहमी काय करत आहेत, या ठिकाणी हेवा बाळगत आहेत, मत्सर बाळगत आहेत, किंवा त्यांचं अंतःकरण प्रियजनांनो येशू ख्रिस्तापासून दूर आहेत. म्हणून येशू ख्रिस्ताला प्रियजनांनो तो त्यांचा जीवन बघून किंवा त्यांचा हेवा देवा बघून खूप दुःख वाटलेलं आहे. आणि त्यांच्या मनात काय चाललं होतं, तर ते देवाच्या राज्यात मोठा कोण असणार, आणि विशेष म्हणजे प्रियजनांनो सत्तेसाठी ते एकमेकाविरुद्ध
डावपेच करत होते, एकमेकाविरुद्ध युक्त्या या ठिकाणी रचत होते. त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये गर्व होता किंवा आत्मप्रौढी किंवा प्रियजनांनो कुणीही दासाप्रमाणे नम्र व्हायला किंवा एकमेकाचं पाय धुवायला तयार नव्हते. हे प्रियजनांनो त्यांच्यासाठी अडखळण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच विचार करायचा प्रियजनांनो, देवाच्या राज्यात जर कशाची गरज असेल तर ती नम्रतेची, त्याचबरोबर प्रेमळ स्वभावाची आणि विशेष म्हणजे आपण एकमेकापेक्षा श्रेष्ठ न होण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आज आपण सर्वजण येशू ख्रिस्ताचे लेकरं आहोत आणि आपल्यात श्रेष्ठ कोण असा कधीही मतभेद किंवा आत्मप्रौढी आपल्यामध्ये राहू नये याची आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. शिष्य नेहमी प्रियजनांनो देवाच्या राज्याबद्दल विचार करत होते, परंतु त्यांना वाटत होतं की येशू ख्रिस्त या ठिकाणीच राज्य स्थापन करेल आणि आम्हाला काय तर मोठं स्थान मिळेल किंवा प्रियजनांनो आम्हाला काय तर पद मिळेल, म्हणून ते एकमेकाबद्दल डाव रचत होते. सत्तेसाठी त्यांची धावपळ चालू होती आणि विशेष म्हणजे कुयुक्त्या आणि गर्व यांनी ते या ठिकाणी प्रियजनांनो तशा पद्धतीचं जीवन जगत होते. पण येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी ते ओळखलं आणि त्याच वेळेला त्यानं ह्या विधीची स्थापना केली. की आता देखील प्रियजनांनो विचार करायचा आहे, प्रभुभोजन का गरजेचं आहे? या प्रभुभोजनामध्ये भाग घेणं का गरजेचं आहे? कारण आपल्याकडून सुद्धा अशाच पद्धतीची चूक होते, अशाच पद्धतीचं पाप होतं आणि म्हणून आपण नेहमी विचार केला पाहिजे की येशू ख्रिस्ताच्या राज्यात जर राहायचं असेल तर विनयशील असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे किंवा आमच्या पापाची क्षमा झाली पाहिजे. आणि क्षमा होण्यासाठी, नम्रतेनं चालण्यासाठी आणि देवाच्या राज्यात प्रियजनांनो विनयशील राहण्यासाठी आज आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा प्रबोधनाचा विधी आहे. आणि या प्रबोधनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी असलंच पाहिजे आणि देवाचं गौरव या ठिकाणी केलं पाहिजे. पुढे वाच म्हटलेलं आहे, भोजन समयी म्हणजे प्रियजनांनो येशू भोजनावरून शांतपणे उठला आणि दासाचा रुमाल घेतला, गंगाळात पाणी ओतले, गुडघे टेकले आणि शिष्यांचे पाय धुण्याला सुरुवात केली. प्रभू पण दासाप्रमाणे अबोल खरडपट्टी ओळखून शिष्य लाजेने खजील झाले. आपले कार्य पूर्ण करून परत आपल्या जागेवर बसल्यावर त्याने म्हटले, यास्तव जो मी प्रभू व गुरु असून त्यांनी तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. या गोष्टी समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. विचार करायचा आहे, येशू ख्रिस्ताला दुःख वाटलं, शिष्य अशा पद्धतीचे अशा वृत्तीचे आहेत हे कळल्यानंतर येशू ख्रिस्त स्वतः त्या मेजावरून उठला, त्यानं दासाचा रुमाल घेतला, गंगाळ घेतलं, गुडघे टेकला आणि तो शिष्यांचं पाय धुवू लागला. आणि प्रियजनांनो असा नम्र झाला की प्रियजनांनो त्या सगळ्यांनी प्रियजनांनो लाज बाळगली किंवा प्रियजनांनो आपल्याला बघायला मिळतंय की कशाची पर्वा न करता त्यानं प्रियजनांनो तो खाली बसून शिष्यांचं पाय धुत आहे आणि त्यानं ताकीद केली, मी जर गुरु असून, मी जर प्रभू असून जर मी तुमचे पाय धुत आहे तर तुम्ही सुद्धा एकमेकाचे काय केले पाहिजेत, पाय धुतले पाहिजेत. तुम्ही सुद्धा नम्र झालं पाहिजे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गाचा अधिपती, पृथ्वीचा अधिपती, जगाचा निर्माण करता, तो या जगात येऊन जर तुमच्या आणि माझ्यासाठी नम्रतेचा कित्ता तुम्हाला मला घालून देत असेल आणि तो नम्र होत असेल, एकमेकाचं पाय धुत असेल, तर प्रियजनांनो आम्ही सुद्धा या जगामध्ये राहत असताना, विश्वासक म्हणून या ठिकाणी राहत असताना एकमेकाचं पाय धुणं गरजेचं आहे. प्रियजनांनो विचार करूया, येशू ख्रिस्तानं तुम्हाला मला कायमस्वरूपी हा कित्ता घालून दिलेला आहे की आम्ही पाय धुतल्याशिवाय प्रभुभोजनाचा विधी या ठिकाणी घेऊ शकत नाही. नम्र झाल्याशिवाय प्रभुभोजनाच्या विधीमध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा नम्र झाल्याशिवाय किंवा नम्र असल्याशिवाय
देवाच्या राज्यात आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही किंवा देवाचं राज्य मिळवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी प्रियजनांनो, सगळ्यात मोठा जर कोण असेल तो तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आपण एकमेकाला एकमेकापेक्षा मोठं समजायचं नाही. म्हणून आज येशू ख्रिस्त आपल्याला हा नम्रतेचा विधी, हा प्रभुभोजनाचा विधी तुमच्या आणि माझ्यासाठी स्थापन करत आहे. आणि कायमस्वरूपी तो येईपर्यंत हा विधी तुम्हाला मला साजरा करायला सांगत आहे. बऱ्याच मंडळांमध्ये प्रियजनांनो, प्रभुभोजन घेतलं जातं, फक्त प्रभुभोजन दिलं जातं आणि पाय धुतले जात नाहीत. पण आज सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी येशू ख्रिस्ताच्या ह्या वचनावर किंवा ह्या आज्ञेवर विश्वास ठेवते आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे प्रियजनांना आम्हाला नम्रतेचा धडा या ठिकाणी शिकवते. म्हणून आपण नियमित प्रियजनांनो हा प्रभुभोजनाचा विधी साजरा केला पाहिजे, आनंदाने केला पाहिजे, एकमेकाला क्षमा केली पाहिजे. आपल्या मनातले जे काही हेवे देवे मत्सर राग जे काही गोष्टी असतील त्या विसरून जाण्याची देव बाप्पा आम्हाला संधी देत आहे. आणि त्यावेळेला तुम्ही ते विसरलं पाहिजे आणि विशेष म्हणजे एकमेकाला क्षमा केली पाहिजे. आणि देवाच्या राज्यात नम्रतेला स्थान आहे, देवाच्या राज्यात विनयशीलतेला स्थान आहे, देवाच्या राज्यात प्रियजनांनो क्षमाशील जीवन जगणाऱ्याला स्थान आहे. याची ते मला परमेश्वर या ठिकाणी आठवण करून देत आहे. म्हणून आपण नेहमी या प्रभुभोजनामध्ये आनंदानं सहभागी होण्याचा प्रयत्न करूया. आज कशासाठीही प्रियजनांनो आम्ही एकमेकाविरुद्ध डावपेच करायचे नाहीत किंवा प्रियजनांनो सगळ्यात मोठा कोण याच्याबद्दल प्रियजनांनो आम्ही कधीही हेवा देवा मत्सर या ठिकाणी बाळगायचा नाही. तर देवाच्या राज्यात आपण सगळे समान आहोत, देवाच्या राज्यात आपण देवाचे दास आहोत. आमच्यापेक्षा देव मोठा आहे हे नेहमी काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त या जगात राहत असताना शिष्यांना त्यानं हा कित्ता दिला आणि तोच कित्ता तुम्हाला मला देखील कायमस्वरूपी गिरवायला सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण प्रभुभोजन घेत असताना स्वतःला नम्र केलं पाहिजे, लीन केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रियजनांनो आपल्या मनातले सगळे वाईट विचार आपण या ठिकाणी काढून टाकले पाहिजेत. आणि येशू ख्रिस्त जर गुरु असून देव असून जर तो मनुष्याचं पाय धुत असेल तर आपण सुद्धा एकमेकाचं पाय धुणं गरजेचं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, त्यानंतर येशूने त्याच्या महान यज्ञाचे स्मारक म्हणून वलांडण सणाऐवजी प्रभुभोजनाचा विधी स्थापित केला. प्रभुभोजनाचा विधी कशा पद्धतीने स्थापन झाला बघा. येशू ख्रिस्त वलांडण सणाच्या दिवशी प्रियजनांनो माडेवरती गेलेला आहे आणि शिष्यांना एकत्र करून तो या ठिकाणी या विधीची स्थापना या ठिकाणी करत आहे. म्हणजे वलांडण सण अगोदर पाळला जायचा, पण आता येशू ख्रिस्तानं जो शेवटच्या भोजना दिवशी विधी स्थापन केला त्याला प्रभुभोजन म्हणतात. आणि तो ओलांडण सणाच्या ऐवजी प्रभुभोजन विधी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बेखमीर भाकरी घेऊन त्याने आशीर्वाद देऊन मोडली आणि म्हटले, शिष्याला देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, पापाची क्षमा होण्यासाठी बहुता करता ओतले जात आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. लक्षात ठेवायचं आहे प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं वलांडण सणाऐवजी प्रभुभोजनाचा विधी साजरा केलेला आहे. आज जो प्रभुभोजन घेईल त्याला येशू ख्रिस्ताला प्रियजनांनो त्या व्यक्तीची, त्या घराची, त्या कुटुंबाची आठवण राहणार आहे. म्हणून आपण येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणून प्रियजनांनो भाकर खाल्ली पाहिजे, कारण ते त्याच्या स्मरणार्थ आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं जे द्राक्ष रस आहे तो प्रियजनांनो त्याचं रक्त आहे, रक्ताचं प्रतीक आहे. आणि प्रियजनांनो ते नवीन कराराचे रक्त आहे आणि ते तुम्ही सेवन करा किंवा या ठिकाणी ते तुमच्यासाठी ओतलं जात आहे याची आठवण ठेवा. हे प्रियजनांनो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तो येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करा
अशा पद्धतीने प्रियजनांनो देव बाप आपल्याला त्याच्या वचनात सांगत आहे. म्हणजे विचार करायचा आहे की येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पत्करलेलं आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी शरीर आपलं प्रियजनांनो मारलेलं आहे किंवा प्रियजनांनो शरीराचं अर्पण केलेलं आहे. याची प्रियजनांनो आपल्याला जाणीव कायमस्वरूपी राहिली पाहिजे. प्रियजनांनो प्रभुभोजन यासाठी घ्यायचं आहे की येशू ख्रिस्त तो देवाचा देव असताना, प्रभूंचा प्रभू असताना आज तुमच्या आणि माझ्यासाठी येतोय, मरण पत्करतोय, नम्रता पत्करतोय, सेवा पत्करतोय आणि तो प्रियजनांनो आम्हाला कित्ता घालून देतोय की आम्ही सुद्धा प्रियजनांनो या जगामध्ये नम्रतेने चाललं पाहिजे, एकमेकाला क्षमा केली पाहिजे आणि विशेष म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावलाय याची जाणीव प्रत्येक ख्रिस्ती माणसाला या ठिकाणी राहिली पाहिजे. आणि म्हणून आनंदानं हा विधी कायमस्वरूपी तुम्हा आणि मी साजरा केला पाहिजे. विशेष म्हणजे प्रियजनांनो बायबलमध्ये नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त स्वतः शिष्याना हा विधी स्थापित करून देत आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू प्रियजनांनो 12 शिष्यांनी हा विधी साजरा केलेला आहे. पौलानं प्रियजनांनो हा विधी साजरा केलेला आहे आणि आत्ताच्या आधुनिक मंडळीमध्ये सुद्धा प्रियजनांनो हा विधी साजरा केला जातो. आणि पण कशा पद्धतीनं साजरा करायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कशा पद्धतीनं पण आपण या ठिकाणी हे साजरं करू शकत नाही. तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला पापाची क्षमा मागितली पाहिजे, पापाची कबुली केली पाहिजे, नम्रता धारण केली पाहिजे. विशेष म्हणजे आम्ही एकमेकाबद्दल हेवा मत्सर, द्वेष भावना या ठिकाणी सोडून दिल्या पाहिजेत. कारण ते पवित्र रक्त आणि ते पवित्र शरीर आपण या ठिकाणी तो येईपर्यंत या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचं त्या आपल्याला या ठिकाणी गांभीर्य असलंच पाहिजे. आणि त्यासाठीच हा विधी तुम्हाला आणि मला देवबापाने या ठिकाणी दिलेला आहे. प्रभू भोजनाच्या विधीमध्ये पाय धुण्याचा विधी आणि भोजन विधीचा अंतर्भाव आहे. म्हणून या दोन्हीला मिळून सहभाग विधी म्हणजे उचित ठरेल आणि ख्रिस्ताच्या आम्हाला जिवलग सहभाग लाभण्यास सहाय्य व्हावे म्हणून त्यांनी हे दोन्ही विधी स्थापन केलेले आहेत. म्हणजे बघा प्रियजनांनो, प्रभुभोजनाचा विधी पूर्ण कधी होतो की ज्यावेळेस आम्ही एकमेकाचे पाय धुतो आणि भोजन घेतो. या दोन विधी असतील तरच तो खरा प्रभुभोजनाचा विधी आहे. आपण विचार करूया सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीनं प्रभुभोजनावर विश्वास ठेवलेला आहे. येशू ख्रिस्तानं ज्या पद्धतीने घ्यायला सांगितलंय त्याच पद्धतीने सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी प्रियजनांनो प्रभुभोजन विधी घेते. आणि विशेष म्हणजे ह्या दोन्ही विधीची देवानं स्थापना केलेली आहे आणि तो तुम्ही आणि मी घेतला पाहिजे. बऱ्याच मंडळीमध्ये प्रियजनांनो याबद्दल गैरसमज आहेत, अनेक वेगवेगळे विचार आहेत. पण बऱ्याच मंडळांमध्ये फक्त प्रभुभोजन घेतलं जातं, पाय धुतले जात नाहीत. फक्त सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी अशी आहे की येशू ख्रिस्तानं सांगितल्याप्रमाणे एकमेकाचे पाय धुतले जातात, पाय धुते आणि त्याच्यानंतर प्रभुभोजनाचा विधी या ठिकाणी साजरा केला जातो. आणि म्हणून देवबापानं हा सहभागितेसाठी विधी स्थापन केलेला आहे. आणि या विधीबद्दल आपण इथून पुढे खूप गांभीर्यपूर्वक या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विचार करायचा आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी लोक आहोत. तो आमचा उद्धारक आहे. तो सगळ्यांचे अंतःकरण मन या ठिकाणी जाणतो, सगळ्यांचे विचार जाणतो, सगळ्यांचा विश्वास जाणतो. आणि म्हणून प्रियजनांनो आपण विचार करूया की प्रभुभोजनाचा विधी जितक्यांदा तुम्ही हा घेता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा, हे परमेश्वरानं तुम्हाला मला सांगितलेलं आहे. आणि तो येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करण्यासाठी हा विधी त्यानं स्थापन केलेला आहे. आणि त्याच्या मरणाची घोषणा प्रत्येक ख्रिस्ती माणसानं केलीच पाहिजे. आणि त्या विधीचा एक विचार करूया आणि गांभीर्यपूर्वक न चुकता हा विधी साजरा करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. कारण येशू ख्रिस्ताने या विधीची स्थापना केलेली आहे आणि तो येईपर्यंत हा विधी त्याच्या स्मरणात आपल्याला तुम्हाला मला साजरा करण्यासाठी देव आपण आज्ञा दिलेली आहे. आणि म्हणून आपण प्रभुभोजनाचा विधी कशा पद्धतीने स्थापन झाला
कशा पद्धतीने येशू ख्रिस्तानं सुरुवात केली याच्या पहिल्या प्रियजन भागामध्ये आपण पाहिलेला आहे. आता उद्या आपण या ठिकाणी बघणार आहोत पाय धुण्याच्या विधीचा काय अर्थ आहे, किंवा कशा पद्धतीने आम्ही धुतले पाहिजेत आणि कशा पद्धतीनं त्याचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. प्रियजनांनो, उद्यापासून आपण पाहणार आहोत. तर विनंती आहे, आपण कुणीही प्रियजनांनो प्रभुवचनाबद्दल शिकत असताना हा भाग चुकवू नये. तर देवाच्या वचनात गांभीर्यपूर्वक राहण्यासाठी आणि ह्या विधीचा जे काय आशीर्वाद आहेत ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी जे महत्वाचा विषय आहे तो प्रयोजन आपण चांगल्या रीतीने अभ्यास करूया आणि देवाच्या सेवेमध्ये प्रामाणिक आणि विश्वासू राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. देवबाप आजच्या या भागाद्वारे आज तुम्हाला मला आशीर्वादित करू आणि प्रभुभोजन काय आहे हे समजून देण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला मला सहाय्य करू हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू.